नमस्कार मित्रो. परवा उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची प्रायव्हेट 28 ते 30 आमदारांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गैरहजेरीमध्ये भेट घेतली. संशयाचं धुकं इथंच वाढले. जर अजित पवारांचा विमान अपघात झाला, त्यावर विरोधी पक्षातून किंवा विरोधी गटाचे आमदार रोहित पवार पत्रकार परिषदा घेत आहेत, प्रत्येक बाबीच्या चौकशीचे मुद्दे मांडत आहेत. त्याला साथ अजितदादा गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी साथ देत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य नेते कुठे आहेत? तोंडातून ब्रही निघत नाही त्यांच्या. जी चांडाळ चौकडी आपण म्हणत होतो मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये, त्या चांडाळ चौकडीच्या मनात आहे काय हे आता तमाम महाराष्ट्रातील जनतेला तर ओळखायला आलंच, पण त्याचवेळी अजित पवार गटाच्या आमदारांच्याही लक्षात आलंय. म्हणूनच त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नसताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची भेट घेऊन दादांच्या अपघात आहे का घातपात आहे याविषयी चौकशी का होत नाही, आलेला प्राथमिक थातुरमातुर अहवाल 0 FRI सुद्धा नोंदणी का होत नाही, असे प्रश्न सुनेत्राताईंनी केले. आणि तात्काळ तुम्ही पंतप्रधान किंवा अमित शहा यांची भेट घेऊन या अपघाताची चौकशी व्हावी ही मागणी केली. त्याचवेळी सुनेत्राताईंनी त्यांना मी आणि पार्थ आम्ही दोघेही अमित शहा आणि मोदींना भेटून त्यांच्या नजरेत ही बाब आणून देणार असल्याचं सांगितलं. तेव्हा खरंच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भोवतीचं संशयाचं धुकं दाट होताना दिसतंय का? जे या गोष्टीला प्रत्येक वेळी मीडियासमोर बगल देतात, अद्याप कुठलाही अहवाल आलेला नाही. अशावेळी विरोधातले आणि सत्तेतले जर आमदार एक होत असतील तर चौकशीच्या फेऱ्यात तटकरे आणि पटेल येतात हे निश्चित. यावर तुम्हाला